आणि डीवायएसपी मी देतो. डीवायएसपी त्याची ऍट्रॉसिटी कुठली असेल तर डीवायएसपी त्याची पीआय किंवा खाली पीएसआय करू शकत नाही. त्याच्यानुसार काय केलं त्यांचा रिपोर्ट घ्या, दाखल झाल्याची आम्हाला कॉपी पाठवा, आम्ही लॉंग मार्च थांबवतो आणि तुम्हाला नसल हो तर मग तुलापर्यंत तुमच्याकडे काय भूमिका तरी निदान स्पष्ट सांगा ना, म्हणजे आम्हाला त्यानंतर भाई आता आपण समाज म्हणून आपण महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीयांना आव्हान करू ना. त्या आठवडे तालुक्यातील पीडब्ल्यूच्या ह्याच्यावरती पुनर्विचारासाठी आपण आंदोलन तीव्र करूया. बरं काय तुमची भूमिका काय, पीडब्ल्यूची भूमिका काय, आम्हाला कळली समजली तर फार करू. त्यांना येस किंवा नो पाहिजे. जे काय तुमचा विषय असेल एक तर हा असेल किंवा नाही असेल दोघे जे काय असेल तुमच्या अधिकाऱ्यांची डिस्कस करा, चर्चा करा. जिल्हास्तरीय मीटिंग कमिटी आहे, त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय अध्यक्ष आहे. हो कसं आहे नाही तुमच्या जे त्याच्यावर सांगा ना काय तास घ्या तास घ्या. हे तालुका प्रशासन लेवलला आम्ही इथं आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय बाकी त्यांच्या अध्यक्षांकडे आता तुम्ही विचारून सांगतोय माननीय जिल्हाधिकारी महोदय अध्यक्ष बाकीची जी लोक आहेत आमची डिपार्टमेंटची ऑर्डर डिपार्टमेंटची ते सदस्य लोक आहेत. कशाची कमिटी बाबतीत तुमची कमिटी झोपली आहे काय? झोपली आहे काय? इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची तुमची कमिटी प्रस्थापित व्यवस्थेखाली झोपली काय? काय तुम्ही उत्तर देता बालिशपणानं? आणि हे जर इज नॉट ऑथोराइज पर्सन आहे, ऑथोराइज पर्सन नसताना तुम्ही त्याला कसं काय बोलवलं? त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना बोलवलं पाहिजे होतं तुम्ही. तुम्हाला इतर दिसलं नाही का? तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काय दिसला? आम्हाला उत्तर हवंय. तुमच्या वरिष्ठांचं काय पाटील साहेब वरिष्ठांचा कुठला कुठला इथं ऐका, कुठला कुठला इथं अधिकृत नाहीये. बोलून घ्या, आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. बघा महाराष्ट्रातली सगळी पीडब्ल्यूडी ऑफिसर कुठली जातील? तुम्ही जर जातीवाद करत असाल तर तुम्हाला लोकांची अवस्था माहिती आहे? लॉंग मार्च मध्ये चालणाऱ्या आमच्या समाजाच्या आया बहिणी बघा, लहान लेकरं बघा. तुमच्या ह्या नालायक वृत्तीमुळे किती त्रास होतोय समाजाला. आम्हाला उत्तर अपेक्षित हवंय. पहिली कारवाई यांच्यावरती करू, फिर्याददार मी बनतो आणि लॉ अँड ऑर्डर तहसीलदार साहेब तुम्हाला सांगतो नंतर. बघा थांबा कारण आता ओव्हर झालंय. बाबासाहेब नावाचा एवढा तुम्हाला काय त्रास आहे? काय माग आहे? जिल्हा कमिटीचा जिल्हा कमिटीचा आदेश आहे का पुतळा पाडण्यासाठीचा तुम्हाला जिल्हा काढण्यासाठी तुम्हाला कुठेतरी आदेश दिले असतील ना? पुतळा बसवायला आदेश लागतो जिल्हा कमिटीला. ते तहसीलदार आणि चौकशीचे एवढे अधिकारी तुम्ही सांगतो ना यांचा कोणत्याला कारण राईचा पर्वत करायला भाग पाडता. तुम्ही निष्कारण प्रशासन व्यवस्था, तुम्ही म्हणजे प्रशासन व्यवस्था, सगळ्याच प्रकारच्या प्रशासन व्यवस्था, सगळ्याच खात्याच्या प्रशासन व्यवस्था तुमच्या. पहिले ते सारी माहिती आहे तुमची मला काय नाही मान्य नाव बाबा व्हिडिओ काय त्यांचा रस्ता पुढे जवळ आला की माझा घ्यायला तयारच ना आम्ही त्यावेळी. पण तरी जर तुम्ही जाणीवपूर्वक कुठला बसलाच नाही पाहिजे, ही जर तुमची भूमिका असेल तर सांगा ना प्रशासनानं. पण निष्कारण राईचा पर्वत करता येते, काय गरज पण नाही. दोषी आहेत सगळे. बरोबर आहे. जातीवाद दोषी नाही. ठीक आहे चालेल. तुम्ही खूप शांत आहेत. मला तुम्ही किती